अखेर पावसाची आतुरतेने वाट बघणाऱ्या सर्व राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी दिलासादायक आनंदाची बातमी गुड न्यूज। होय शेतकरी मित्रांनो, आज 20 जुलै वार सोमवार जाणून घेऊ शेतकरी मित्रांनो, या आठवड्याभरामध्ये राज्यात कशा पद्धतीने पावसाचे वातावरण राहणार, त्याचबरोबर आजच्या दिवशी खास करून राज्यात कुठे मेघगर्जनेसह मुसळधार, कुठे जोरदार, कुठे अतिवृष्टी सदृश्य पाऊस, तर कुठे मोठा पाऊस, कुठे मध्यम पाऊस, थोडक्यात आपण जाणून घेऊ। त्या अगोदर विनंती करतो, नवीन असाल तर प्रत्येकाने आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, या व्हिडिओसाठी लाईक करा आणि कृपया हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर सुद्धा नक्कीच करा। तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघताय तुमचा जिल्हा कमेंट करा, तुमच्याकडे काय परिस्थिती ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा। सुरुवात करतोय मित्रांनो, सगळ्यात पहिले आनंदाची बातमी आपल्या सगळ्यांना हे सांगतो की या संपूर्ण आठवड्याभरामध्ये राज्यात ठिकठिकाणी चांगला पाऊस पडण्याची शक्यता कायम आहे। याच्यामध्ये कोकण आणि विदर्भात जोर जास्तीचा राहणार आहे, याच्यात जोर जास्त वाढला जाणार आहे। याचं कारण आपण समजून घेऊ। गेल्या काही दिवसापासून दडी मारलेल्या पावसाचे राज्यात पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन होणार आहे। बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील पावसाच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहे। या हवामान बदलामुळे राज्यभरात पावसाचा जोर वाढणार असून आजपासून ते संपूर्ण आठवडा हा राज्यात पावसासाठी अनुकूल दिवस असणार आहे। खास करून बुधवार गुरुवारी राज्यभरात संपूर्ण स्वरूपात मध्यम स्वरूपात पाऊस पडेल, लक्षात घ्या सगळ्यांनी। त्यानंतर मित्रांनो, या भागांना दिलासा आहे की घाट परिसर व मध्य महाराष्ट्र गेल्या काही दिवसापासून पावसाची प्रतीक्षा असलेल्या घाट परिसराला या पावसामुळे मोठा दिलासा मिळणार आहे। कोकण आणि विदर्भ, कोकण किनारपट्टी आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यामध्ये बुधवारी आणि गुरुवारी मध्यम स्वरूपाचा चांगला पाऊस होईल। कोकणातही या काळात समाधानकारक पावसाची अपेक्षा आहे। या पावसामुळे राज्यात कुठेही पुराची किंवा अतिवृष्टीची शक्यता नसली तरी हा पिकासाठी अत्यंत पोषक आणि बळीराजाला दिलासा देणारा पाऊस आहे। आता मित्रांनो, खास करून आजच्या दिवसाचा जर विचार केला, आज मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे जे जिल्हे आहे, या जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कायम राहणार आहे। काल रात्री सुद्धा या ठिकाणी भरपूर मोठा पाऊस पडलेला आहे। त्यानंतर मित्रांनो, इकडे बघा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली हे जे जिल्हे आहे, या जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार पाऊस, आज पावसाची दमदार बॅटिंग या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल। त्यानंतर मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर, जालना, इकडे नंदुरबार, जालना नंतर इकडे बुलढाणा, अकोला, वाशिम, हिंगोली, परभणी, बीड, धाराशिव, लातूर, त्याचबरोबर नांदेड, यवतमाळ, अमरावती, वर्धा या जिल्ह्यामध्ये सुद्धा आज चांगल्या पद्धतीचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। परंतु हा पाऊस सार्वत्रिक स्वरूपाचा नसेल, काही भागात पडेल, काही भागात पडणार नाही। उर्वरित ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जो काही मुंबई, पुणे, नाशिक जे घाट आहे, तर या घाटामध्ये सुद्धा चांगला पाऊस आहे। उर्वरित ठिकाणी हलका मध्यम पाऊस आहे। धन्यवाद। भेटूया पुढे व्हिडिओ जाताना। नक्की लाईक करा, तुमचे प्रश्न कमेंट करा। धन्यवाद।